लातूरात युतीची चर्चा निष्फळ, राष्ट्रवादीचा मनपा निवडणुकीत स्वबळाचा नारा. लातूर महानगरपालिका निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून रंगत असलेल्या युतीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या बैठका निष्फळ ठरल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं संकेत मिळत आहे. भाजपकडून राष्ट्रवादीला नाममात्र जागा देण्याची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मात्र राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी याला विरोध करत स्वतंत्र लढाईचा नारा दिलाय. अलीकडील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्ह्यात क्रमांक 1 चा पक्ष ठरलाय. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षातील अनेक माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद अधिक वाढली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी किती प्रभागात उमेदवार उभे करणार हे उशिरा स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, युतीची नाटकबाजी संपल्यामुळे लातूर महानगरपालिका रणांगणात सर्वच पक्ष स्वतंत्रपणे ताकद आजमावणार आहेत. लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी जागा वाटपावरनं मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती समोर येते. भाजपकडून राष्ट्रवादीला फक्त नाममात्र जागा देण्याची मनस्थिती असल्याने युती फिसकटल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने दणदणीत कामगिरी केली. औसा नगर परिषदेत एक हाती सत्ता मिळवत 17 जागांसह नगराध्यक्ष पदही पटकावले. उदगीर, अहमदपूर, निलंगा आदी ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती किंवा स्वतंत्र लढतीत महायुतीला यश मिळाले. यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून महापालिकेतही स्वबळावर लढण्याची त्यांची तयारी आहे. लातूर शहरात काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. यासह गेल्या 15 दिवसात काँग्रेस व भाजपातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. जिल्ह्यात मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे आणि सलग 4 विजय मिळवलेले विक्रम काळे यांसारखी बुलंद नेत्यांची फळी राष्ट्रवादीकडे आहे. यामुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद झपाट्याने वाढत असल्याची चर्चा आहे. युतीच्या बैठका निष्फळ, स्वबळाचा नारा. वरिष्ठ पातळीवर युतीच्या सूचना असूनही स्थानिक नेत्यांनी भाजपशी चर्चा केली आहे. गेल्या आठवड्यात 2-3 बैठका झाल्या, मात्र जागा वाटपावर तोडगा न निघाल्याने युती फिसकटण्याची शक्यता वाढली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.